तीन स्टेपचा एक फॉर्म्युला सांगतो, तो वापरला तर तुमचा स्कोर 65 पासून 95 पर्यंत जाईल। एक्झाम कोणती असो, हा फॉर्म्युला 100% काम करतो। फक्त हे वापरण्याआधी दोन गोष्टी असल्या पाहिजे। एक, तुम्ही थोडाफार अभ्यास केलेला असला पाहिजे। नंबर 2, तुम्ही मला फॉलो केलेलं असलं पाहिजे। बघू स्टेप 1, क्वेश्चन पेपर। जी एक्झाम क्रॅक करायची आहे तिचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर अवेलेबल करा। यातील पहिला पेपर अगदी एक्झाम सारखा सोडवा। नो चीटिंग, नो मोर टाइम। स्टेप 2, ॲनालिसिस। आता मार्क्स चेक करा। आता तुमच्या ॲनालिसिस शीटमध्ये असणाऱ्या कॉलममध्ये बरोबर आलेले, अंदाजे बरोबर आलेले, चुकलेले आणि सिले मिस्टेक होऊन चुकलेले असे क्वेश्चन नोट डाऊन करा। बरोबर आलेले सोडून द्या, पण उरलेल्या 3 कॅटेगरीचे प्रश्न लगेच पुस्तकात बघून शिकून घ्या। ॲनालिसिस शीट जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या स्टडीबडी ॲपमध्ये असणाऱ्या फ्री PDF सेक्शनमधून डाउनलोड करून घ्या। प्रत्येक पेपरला तुमची अशी एक ॲनालिसिस शीट रेडी असली पाहिजे। स्टेप 3, इम्प्लिमेंटेशन। वरील 2 स्टेप नंतर ही तिसरी स्टेप खूप महत्त्वाची आहे। प्रत्येक वेळी नवीन पेपर सोडवण्यापूर्वी आधीची ॲनालिसिस शीट बघून घ्या, त्यामुळे आपण का चुकलो, कोणत्या सिली मिस्टेक झाल्या हे समजेल। असे मनात किंतु परंतु न आणता कमीत कमी 10 पेपरला करा। तुमचा स्कोर प्रत्येक पेपरला 2 मार्क 3 मार्क असा वाढत जाऊन 95 पर्यंत पोहोचेल। आणि तुम्हाला या स्टेप डिटेलमध्ये कशा फॉलो करायच्या हे बघायचं असेल तर आपल्या स्टडीबडी चॅनलवरती असणारा हा व्हिडिओ नक्की बघा। या व्हिडिओची लिंक हवी असेल तर मला कमेंट करा। जय हिंद।